वातावरण बघून भाजप उमेदवार बदलू पाहत आहेत. विशाल पाटील खानापूर तालुका संपर्क दौऱ्यात आक्रमक. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली माझी उमेदवारी. पहा काँग्रेस उमेदवार विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील व विठ्ठल साळुंखे काय म्हणत आहेत. तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. आता भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याऐवजी कडेगावच्या पृथ्वीराज देशमुख यांचं नाव पुढे येत आहे आणि त्याच वेळेला चंद्रहार पाटील यांनाही वंचितच्या कडून तिकीट मिळेल असंही बोललं जाते. याचा परिणाम काय होईल? हे तीच खेळी प्रत्येक वेळ यशस्वी होत नसते. त्यामुळे भाजपची खेळीच आहे. जेव्हा त्यांना लक्षात येते की मतदार आपल्या विरोधात आहे, त्यामुळे मताची विभागणी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांचा वापर करून घेतलेला आहे. आता मागच्या वेळेला वंचितच्या माध्यमातून भाजपच्याच व्यक्तीला उभं करून काही भाजपवर नाराज असलेल्या समाजाची मतं भाजपच्या विरोधी काँग्रेसकडे जाऊ नये ह्यासाठी व वंचितच्या माध्यमातून जी काँग्रेसच्या काही विचाराची लोक आहेत ती वंचितकडे नेण्यासाठी त्यांनी मागच्या प्रयत्न केला आणि अशी निवडणुकीचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला की खरी फाईट ही भाजप आणि वंचितमध्ये आहे आणि स्वाभिमानी किंवा काँग्रेसचा उमेदवार हा 3-4 नंबरला राहणार आहे असं वातावरण केल्यामुळे काही लोक ही वंचितकडे मागच्या निवडणूक वळली. तर चिन्ह नसताना काँग्रेस पक्षाचं सुद्धा आपण 2 नंबरलाच राहिलो आणि भाजपची खरी फाईट ही विकास आघाडीशीच आहे हे आता मतदारांना कळलेलं आहे. त्यामुळे आता लोक एकतर ह्या भाजपच्या अन्यायी सरकारच्या बाजूनं काही आमिषामुळे काही त्रासामुळे आहेत किंवा विरोधात तरी आहे. तिसरा उमेदवार जरी उभारला तरी खरी लढत ही आता भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच राहणार आहे. इतर पक्षांनी जरी उमेदवार उभे केले तर त्यातनं खूप काही मोठं घडण्याचं कारण दिसत नाही. आता देखील त्यांना मतं सुद्धा मिळण्याचं कारण नाही. लोकसभा पद्धतीने चाललंय किंवा काय हे काँग्रेसनी अंतर्गत काही जागा ठरवल्या आहेत की एवढ्या किमान जागा आपण लढवायच्या. त्या आकड्यावर दिल्लीत एकमत झालेलं आहे. 2 किंवा 3 जागेवर अजूनही थोडंफार रस्तिकेच आहे. ह्या वेळेला उमेदवारी देत असताना निकष हा उमेदवार कुणाकडे सगळ्यात चांगला आहे ह्याच्यावर निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे चांगला उमेदवार असला तर ती जागा त्यांना सोडावी आणि एखाद्या जागेवर जर राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असेल तर त्यांच्याकडे द्यावं आणि एका ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार चांगला असला तर ती सीट काँग्रेसला सोडावी. आणि म्हणून गेल्या 5 वर्ष जे उमेदवार म्हणून किंवा भावी उमेदवार म्हणून लोकांपुढे दिसतात आणि सर्व्हेमध्ये त्या पद्धतीने त्यांचं नाव येते अशा लोकांची पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून चाचपणी चालू आहे आणि त्यात ह्या ठिकाणी काँग्रेसच्याच लोकांची नावं आघाडीतच्या सर्व्हेमध्ये आलेली असल्यामुळे सांगलीची जागा तरी काँग्रेसलाच मिळेल. लोकांकडून आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी तक्रार समोर येते खानापूर तालुक्यात स्पेशली गेल्या 2 दिवसापासून. तर याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता मला आश्चर्य वाटते असं तुम्हाला कोण सांगितलं असेल तर तसं नाही आहे. प्रत्येकाला सोबत घेऊनच सगळे समाविष्ट. हे बघा कसं असते, आता प्रत्येक जण अचानक उपलब्ध होईल असं शक्यता नाही. आता हा उमेदवाराचा दौरा आहे, संपर्काचा. हा काय पक्षाचा असा दौरा नाही, पक्षाच्या उमेदवाराचाच आहे. पण हा जरा अचानक ठरला, कमी वेळेत ठरला आहे आणि पुढच्या बैठकीत तुम्हाला सगळेजण दिसतील. पण सगळ्यांना सोबत घेऊन शेवटी निर्णय आम्ही कुठलाही दौरा करताना आम्ही जिल्ह्याच्या नेत्यांनाच विचारणार. आमच्या परिसराचे नेते बाळासाहेब आहेत, बाळासाहेबांना विचारून दौरा काढलेला आहे. बाळासाहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की सगळं दौरा काढला पाहिजे. आता कुणाचा प्रभाव क्षेत्राप्रमाणे प्रत्येक जण येत असते, त्यामुळे कोण उपलब्ध नसेल तर पुढच्या बैठकीत येतील, पण पक्ष म्हणून लढणार. एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्याबद्दल सांगतो. तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस पक्षात सुसंवाद आहे?
हे बघा, खोटं बोलण्यात अर्थ नाही आणि मागच्या वेळेला थोडा आमचा त्रास होता आणि त्याची काही कारणं होती आणि म्हणून गेल्या 5 वर्ष आपण पाहिलं असेल की आता कुठलीही काँग्रेसची योजना असेल किंवा कार्यक्रम असेल हा आम्ही प्रत्येक कार्यक्रम संयुक्तपणे घेतो. एक तर सगळ्यात मोठा वाद कदाचित नेतृत्वाबद्दल होता, तोच आपल्या सगळ्यांनी मिळून सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून मिटवला आहे आणि जिल्ह्यात आता काँग्रेस पक्ष एक संघपणे विश्वजित कदम यांच्याच नेतृत्वाखाली चालेल हा आपण निर्णय घेतलाय. राजकारणात जो असतो तो महत्वाकांक्षी ठेवणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आमच्या पक्षात आमच्यात सुद्धा कोणतरी महत्वाकांक्षा दाखवू शकते. मात्र ज्या वेळेला उमेदवारी फायनल होते सगळी ताकदीनिशी त्याच्या मागे राहायचं असं आमच्या पक्षात ठरलेलं आहे. एक कार्यक्रम ठरला तो कुठे ठरला, का ठरला हे विचार न करता ठरला आता तो यशस्वी करायचा. आणि म्हणून बाळासाहेबांनी मागच्या वेळेस सुद्धा ज्या वेळेस सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्या पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तो कार्यक्रम सुद्धा सांगलीत ठेवला. त्याचं कारण की फक्त एका मतदारसंघात सगळे कार्यक्रम व्हायला लागले तर इतर पक्ष कुठेतरी कमजोर होईल म्हणून जतला पण कार्यक्रम आम्ही ठेवले, सांगलीत सुद्धा ठेवले, कलुस कडेगावमध्ये ठेवले, आता तासगाव आणि खानापूर आटपाडी या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम ठेवायचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या परवाच्या यात्रेत सुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा अत्यंत मोठा, खूप वर्षानंतर एवढा मोठा कार्यक्रम आमचा विट्यात झाला. पूर्ण त्याचे ह्याचं मैदान आम्ही पूर्ण भरलं. चांगला ह्या वेळेला प्रतिसाद मिळेल. आम्ही सर्व काँग्रेसचे आणि इतर सगळे मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना एकत्रित एक व्यापक बैठक घेऊन आम्ही पुन्हा दौऱ्याचं एक नियोजन पुन्हा करणार आहोत. तसे मुळी कोकील, संजय उगुदे, अशोक भाऊ, रवी अण्णा, सुहास नाना आमची सगळ्यांची चर्चा झाली होती. त्यामुळं कोण आज आहे आज नाही आता अचानक बोलवलं की तेवढं घडतं. त्यामुळे असं कोण नाराज पक्षावरती नाही. उलट विश्वजित कदम आम्ही पुन्हा दौऱ्याचं एक नियोजन पुन्हा करणार आहोत. तसे मुळी कोकील, संजय उगुदे, अशोक भाऊ, रवी अण्णा, सुहास नाना आमची सगळ्यांची चर्चा झाली होती. त्यामुळं कोण आज आहे आज नाही आता अचानक बोलवलं की तेवढं घडतं. त्यामुळे असं कोण नाराज पक्षावरती नाही. उलट विश्वजित कदम साहेबांचे खास करून सगळ्यांना मेसेज आहे त्यावेळेला ताकदीनं हिमतीनं आपल्याला काँग्रेस पक्षाची जागा विशालदादाच्या पाठीशी उभी करायची आहे आणि आपल्याला ही जागा निवडून आणायची आहे. अशा पद्धतीची भूमिका सर्वांच्या पर्यंत तुम्ही पोचवा असे आम्हाला तरी आदेश आले. आता कुणाला अजून यायचं असेल येतील सांगतील. पुण्याची बैठक आहे, मुंबईची एक बैठक आहे, त्याच्यानंतर मग जिल्ह्यातल्या सगळ्यांची एक बैठक जिल्ह्यात होईल. पुन्हा प्रत्येक तालुक्यात बैठका चालू होतील. त्यामुळं निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला चांगलं वातावरण या वेळेला निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळेल. उपाध्यक्ष बोला. आमचे उमेदवार विशालदादा यांचा खानापूर तालुक्याचा दौरा कालपासून चांगला झंझावतपणे सुरू आहे. काल नागेवाडी गट, काल भाळवणी गट या 2 गट आता झालेले आहेत. आज रेंगे गटात त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं संपर्क मोहीम चाललेली आहे आणि एकंदरीतच तालुक्याचा विचार केला तर अतिशय लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असं म्हटलं तर वावड आहे. या केंद्र सरकारच्या प्रचंड नाराजी आम्हाला यातून दिसून आली. दादा स्वतः बोललेच त्याच्या बाबतीत, परंतु ज्यावेळेला आम्ही जनतेतून फिरत होतो त्यावेळेला जी त्यांच्याकडे जी प्रतिक्रिया होती फक्त ते निवडणुकीचीच वाट बघतात अशी अवस्था गावोगावी झालेली आहे. त्यामुळे कुठले नेते कुणाकडे ही परिस्थिती आज राहिलेलीच नाही. जनतेला इथं बदल पाहिजे, काँग्रेसचे उमेदवार पाहिजे. माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत.